नाही आणि दोन्ही भाऊ म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब, आदरणीय राजसाहेब. दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे आणि संपूर्ण मराठी माणसांना त्या एक खूप मोठा दिलासा मिळणार आहे आणि मराठी माणसांना हा आनंदच मिळणार आहे. कारण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या त्या ठिकाणी रोज राजकारण बदलत आहे. त्या राजकारणाचा तुम्ही पाहिलं तर अ, हे पुढे काय होईल माहीत नाही. पण हे आपसात भांडणं, खून मारामाऱ्या, त्याच्यानंतर जे यांच्याच पक्षातले सगळे लोक आपसात भांडतात. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणाचंही लक्ष प्रशासनाकडे नाही आहे. फक्त यांचं राजकारणाकडे जास्त लक्ष आहे, स्पष्टपणे आहे. म्हणून या ठिकाणी दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा आनंद होत आहे. बरं. यामुळे तुमचे जे काही विरोधक आहेत, मग ते तुमच्या सोबतचे सहकारी शिंदे असतील किंवा भाजप असेल, यांना काय वाटतं? की त्यांचं काय? नाही त्यांना त्यांना वाटतं होऊ नये हं, आणि म्हणून त्या प्रकारच्या त्यांच्या बातम्या चालू आहे. बरं. हं. बरं मग त्यांचं काही नुकसान होऊ शकतं का दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर? नाही ते माहीत नाही. आता ते त्यांचं ते आम्ही आमच्या पद्धतीने आमचं दोन्ही बंधूंच्या बरोबर राहून महाराष्ट्रापासून सुजलाम सुफलाम करायचा हे आमचं ध्येय आहे.